दादा नमस्कार. नमस्ते. आपला हा रत्न हापूस आहे. माझ्या आजी एक्सपायर होऊन 2 वर्ष झाले. त्यांच्या स्मरणार्थ हा आंबा लावलेला आहे. पण मुळात बाजूचे 2 आंबे पाहता त्या आंब्याला मोहर लवकर आला. तर हो काढायचा का नाही काढायचा? हा आता कसं आहे, 1 वर्ष झालं या झाडाला. 1 वर्ष झाडाचा आंब्याचा मोहर कधी ठेवायचा नसतो. त्याचं कारण काय की ह्याचे जे ग्रोथ आहे, म्हणजे ह्याचं जे अन्नपुरवठा आहे तो त्या फळाकडे झाला असून झाडाची वाढ खुंटते, झाडाची शाखीय वाढ थांबते. पुन्हा नंतर त्याचं वय आहे म्हणजे आयुष्यमान, ह्या झाडाचं आयुष्यमान थोडंसं 2-4 वर्षानं कमी होतं. म्हणून हा मोहर हा फुडला गेला पाहिजे. ह्याचं हे मुख्य उद्देश आहे. जर मोहर फुटल्यानंतर काय होतं, शाखीय वाढ भरपूर होते. आणि मोहर कधी धरायचा, कलमाचं 1 वर्ष, जर 1 वर्ष वयाचं रोप आहे तर 3 वर्षानंतर मोहर धरायला काय तुम्हाला अडचण नाही. म्हणजे शाखीय वाढ भरपूर झालेली असते आणि तो तेवढं म्हणजे तो जेवढा मोहर लागेल तेवढं त्याला अन्नद्रव्य आपटे करण्याची जमिनीची कॅपॅसिटी झालेली असते. अच्छा. आणि आपण कृत्रिमरित्या काय ह्याला खत घालू शकतो? आता सध्या तुम्ही लिंबोळे पेंड सर्वसाधारण 2 किलो आणि 19-19 जर तुम्ही किंवा 15-15, 10-20 जर आळी टाईप जर केलं सभोवताली टाकून तर तुम्हाला आणखीन ग्रीप भेटले. अच्छा. ओके ओके. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद.